नमस्कार, मी डॉक्टर विवेक जाधव, ठाण्यामध्ये कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आहे. लेझर स्टोन आणि यूरोलॉजी क्लिनिक हे माझं क्लिनिक विवियाना मॉलच्या अपोजिट आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना किडनी स्टोनबद्दल अवेअरनेसबद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो. किडनी स्टोन्स बेसिकली का त्रास देतात? कारण की स्टोन्स जेव्हा किडनीमध्ये बनतात त्यामुळे किडनीमधला जो काही युरिनचा फ्लो आहे तो जर ऑब्स्ट्रक्ट झाला, किडनीच्या रस्त्यात अडकला स्टोन, तर किडनीचं प्रेशर वाढायला लागतं. त्याच्याचमुळे किडनीवर प्रेशर किंवा दबाव क्रिएट होऊन किडनीचं प्रेशर वाढून पेन सुरुवात होते आणि त्याच्याचमुळे काही सेकंडरी गोष्टी तयार होतात किडनीमध्ये. जसं प्रेशर जर वाढत गेलं तर किडनीचं फंक्शन कमी होऊ शकते. किडनीचं फंक्शन जर कमी झालं, किडनी हळूहळू काम करायला कमी लागते. किडनीचा जर रस्ता जर ब्लॉक्ड असला बऱ्याच वेळा करता, तर किडनीचा ब्लॉक रस्ता असा असल्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सो या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे किडनी स्टोन्सचं महत्त्व जास्त आहे. आता हे किडनी स्टोन्स का तयार होतात? किडनी स्टोन्स तयार होतात सर्वप्रथम कमी पाणी पिल्याने. आपलं पाण्याचं इंटेक साधारणतः 2.5 ते 3 लिटर असणं गरजेचं आहे. जर आपण CKD पेशंट्स नाही आहोत तर आपलं पाण्याचं इंटेक तेवढं ठेवणं गरजेचं आहे, सो दॅट आपलं सगळं युरिनमध्ये जे काही मिनरल्स आहेत ते फ्लश झालेले पाहिजे, सो दॅट आपल्याला स्टोन्स पुन्हा पुन्हा होणार नाही. दुसरी गोष्ट, डायबिटीजमुळे सुद्धा एक कॉम्प्लेक्स मेकॅनिझममुळे इन्फेक्शन्स होऊन सुद्धा किडनीमध्ये स्टोन्स तयार होतात. काही जणांना पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन्स होतात, त्यामुळे सुद्धा किडनी स्टोन्स बनण्याची टेंडन्सी असू शकते. युरिक ॲसिड जास्त असल्या कारणाने पण काही जणांमध्ये किडनी स्टोन्स बनतात. काही मेडिसिनच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा किडनी स्टोन्स बनू शकतात. आणखी खाण्याच्या काही पदार्थांमुळे, काही विशिष्ट पदार्थांमुळे ऑक्झॅलेट कंटेंट जास्त वाढतं आपल्या जेवणामधलं, त्याच्यामुळे सुद्धा स्टोन्स बनण्याची टेंडन्सी असू शकते. सो हे झाले बेसिक कारणं ज्याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोन्स बनण्याची टेंडन्सी असू शकते. जर आपल्याला किडनी स्टोन्स प्रिव्हेंट करायचे असतील, जसं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे पाणी. पाणी भरपूर पिणे हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. सो हे सगळे ट्रीटमेंट मोडॅलिटीज आणि प्रिव्हेन्शनबद्दल मी बोललो आहे, जे किडनी स्टोन्सच्या ट्रीटमेंटसाठी आणि प्रिव्हेन्शनसाठी तुम्हाला मदत करणार. थँक्यू.